कैसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी जिथे ध्यान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येत सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आत जीवात तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाले तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा मंदिरी कळस बोलला शेगावे मंदिरा पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाचरू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कटी जावी तारू बाबांनी सद्गुरु दास तुका विठ्ठल
गौरी नारायण नमोस्तुते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 जन्माचा असून या अभंगामध्ये संत एकनाथ महाराज भक्ताला काय आवडते, देवाला काय आवडते या विषयाचं प्रतिपादन करतात. आवडे देवाची तो एक प्रकार, नामाचा उच्चार घातलेने तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धार आणणारी एका जनार्दनी ऐसा जाते मस्तो देवा परम पूज्य. आवडे देवाची तो एक प्रकार, देवाला कोणते प्रकार आवडतात? आवडे देवाची तो एक प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो भक्त नामाचा उच्चार रात्र आणि दिवस करतो, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करतो आणि कपाळाला चंद्राचा टिळा लावतो. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन आणणारी. आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरची वारी करतो असा भक्त भगवंताला आवडतो. आणि एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. असा भक्त भगवंताला आवडतो. विठ्ठल तुम्ही म्हणाल असे भक्त कोणते? भक्त शिरोमणी जगाच्या पाठीवर संत नामदेव महाराज याचे सारखा भक्त कोणीच होऊन नाही गेला. नामदेव महाराजांनी स्वतः भगवंताला विटेवरून खाली बोलावलं आणि दूध पाजलं. दूध पिओ रे गोविंदला,